that is nephron. See, we all know nephron is a structural and functional unit of kidney, right? सगळ्यांना माहिती आहे हे? Yes, sir. Okay. So today we are going to see in detail about nephron. See, always remember what is structural and functional unit of kidney. It is nephron. ठीक आहे, कधीच विसरायचं नाही. बऱ्याच वेळा MCQ मध्ये क्वेश्चन विचारला जातो, व्हॉट इज स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ किडनी. सो इट इज अ नेफ्रॉन. सो युअर ईच किडनी कंटेन्स अराउंड 1 मिलियन नेफ्रॉन. एका किडनीमध्ये किती नेफ्रॉन असतात? 1 मिलियन. See, this becomes a tricky question. Sometimes examiner may twist the question in MCQ. ठीक आहे, जर आता एखादा एक्झामिनर क्वेश्चन विचारला, सी हाऊ मेनी नेफ्रॉन्स आर प्रेझेंट इन वन किडनी, सो युअर ऑप्शन शुड बी 1 मिलियन. जर हाच क्वेश्चन मी असा ट्विस्ट केला, हाऊ मेनी नेफ्रॉन्स आर प्रेझेंट इन ह्युमन बॉडी, सो आन्सर शुड बी 2 million. 1 million. 1 मिलियन कसं होणार आहे? 2 million. 1.5 million. 1.5 नो 2 मिलियन. एका किडनी मध्ये 1 मिलियन नेफ्रॉन. युअर बॉडी कंटेन्स 1 पेअर ऑफ किडनी. 2 किडनीज असतात. स्पेनल कॉर्डच्या दोन्ही साईडला एक किडनी आहे, राईट? सो प्रत्येक किडनीत 1 मिलियन, अशा 2 किडनीमध्ये 2 मिलियन. सो युअर बॉडी कंटेन्स 2 मिलियन नेफ्रॉन्स. It is present in renal cortex as well as renal medulla. See, in last lecture we have seen डायग्राम ऑफ यूएनएस ऑफ किडनी. त्यामध्ये आपण पाहिलं तर किडनीचे 2 पार्ट डिफरन्शिएट होतात, राईट? आउटर मोस्ट पार्ट इज कॉल्ड एज renal cortex and inner part of your kidney we call it as renal medulla. So your nephron, they are present in renal cortex as well as renal medulla. See, basically there are 2 types of your nephron. First is your cortical nephron. Cortical nephron, they are superficial. See, cortical, name itself suggests they are present in cortex, right? ते कॉर्टेक्स मध्ये असतात. कॉर्टेक्स बाहेरचा पार्ट आहे म्हणल्यानंतर सर्जिकल, दे आर सुपरफिशियल, म्हणजे वरच्या भागात किडनीच्या. दे ओरिजिनेट इन कॉर्टेक्स अँड एक्सटेंड फॉर शॉर्ट डिस्टन्स इन मेडुला. ते कॉर्टेक्स मध्ये ओरिजिनेट होतात आणि मेडुला मध्ये आतमध्ये थोड्या डिस्टन्स पर्यंत जातात. जास्त आतमध्ये जात नाहीत, जास्त डीप मध्ये जात नाहीत. दे कॉन्स्टिट्यूट अराउंड 80 to 90% ऑफ टोटल नेफ्रॉन. 80 ते 90% टोटल नेफ्रॉन हे कसे असतात? कॉर्टिकल असतात. Second part we called as juxtamedullary nephrons. So these nephrons, they are deep, they lie deep inside the medulla. They originate at the junction of medulla and cortex. Medulla and cortex च्या junction मध्ये होतात तयार, and they go deep into the medulla. ते एकदम deep मध्ये जातात मेडुलाच्या, and they constitute just about 10 to 20% of your total nephrons. Each nephron, it consists of 2 units. तुमचं नेफ्रॉनचं आहे त्याचे 2 मेन पार्ट पडतात. पहिल्या पार्टला आपण म्हणतो रिनल कॉर्पुस्कल. ठीक आहे, रिनल कॉर्पुस्कल इट्स बेसिकली अ फिल्ट्रेशन युनिट. ह्याच्यामध्ये काय होतं, जे तुमचं ब्लड फिल्टर होत असतं ते फिल्ट्रेशनचं काम होतं हे रिनल कॉर्पुस्कल मध्ये. रिनल कॉर्पुस्कल इज फर्दर डिवाइडेड इनटू 2 पार्ट्स. फर्स्ट इज ग्लोमेरुलस अँड सेकंड वन इज बाउमन कॅप्सूल. ठीक आहे, आता 12वीच्या बुक्स मध्ये तुमच्या काही म्हणजे डायग्राम्स काही बुक्स मध्ये मी पाहिलंय, बाउमन्स कॅप्सूलच्या इथंच ग्लोमेरुलस नाव दिलेलं असतं, किंवा जी काही नावं दिलेली असतात तीच क्लिअर नसतात. ठीक आहे, आता हा खूप महत्वाचा प्रश्न हे आहे. रिनल कॉर्पुस्कल हे फिल्ट्रेशन युनिट असतं. हे 2 पार्ट पासून बनलं असतं, ग्लोमेरुलस आणि बाउमन्स कॅप्सूल. सी 3 नावं तुम्हाला इथं नीट लक्षात ठेवावं लागतील. आपण पाहूया पुढच्या स्लाइडमध्ये. ग्लोमेरुलस, माल्फिजियन बॉडी आणि थर्ड इज बाउमन्स कॅप्सूल. तर या 3 गोष्टी आपल्याला नीट लक्षात ठेवायच्या. ग्लोमेरुलस म्हणजे काय आहे, बाउमन्स कॅप्सूल म्हणजे काय आहे, आणि माल्फिजियन बॉडी म्हणजे काय. ठीक आहे, आपण पुढे जाऊन पाहूया ते नक्की. पण ही 3 नावं नीट लक्षात ठेवा. आणि तिन्ही वेगळे वेगळे स्ट्रक्चर आहेत. ठीक आहे, सो रिनल कॉर्पुस्कल नेफ्रॉनचे 2 पार्ट पडतात, रिनल कॉर्पुस्कल आणि दुसरा म्हणजे रिनल ट्युब्यूल. तर रिनल कॉर्पुस्कलचे परत 2 भाग आहेत महत्वाचे, ते म्हणजे ग्लोमेरुलस आणि दुसरा म्हणजे बाउमन्स कॅप्सूल. रिनल ट्युब्यूल इज जस्ट अ ट्रान्सपोर्टेशन युनिट. रिनल ट्युब्यूलचं काम काय असतं, हे फक्त ट्रान्सपोर्ट करत असतं. रिनल कॉर्पुस्कल काय करत असतं, फिल्ट्रेशन करत असतं ब्लडचं, राईट?
So renal tubule is a transportation unit. It is made up of proximal convoluted tubule PCT. सी नेफ्रॉन जर तुम्ही बघायला जाल तर एक काय म्हणू शकतो आपण त्याला, एक नरसाळ माहिती सगळ्यांना, फनेल. येस. तर हे फनेल, एक मोठं फनेल आहे लावलेलं आणि एक मोठीच्या मोठी अशी लांब सगळं एक ट्यूब आहे, असं तुमचं थोडक्यात स्ट्रक्चर असतं. तर ही मोठीच्या मोठी ट्यूब अशी लांब ठेवली तर जागा खूप लागेल तिला. मग त्यामुळे काय केले जाते, ट्यूब रोल करतात, गुंडाळी केलेली असते. तर पहिली जी गुंडाळी आहे जी तुमच्या बाउमन्स कॅप्सूलच्या जवळ आहे, ठीक आहे, तिला म्हणलं जातं प्रॉक्सिमल कन्व्होल्युशन. ठीक आहे, बाउमन्स कॅप्सूलच्या जी पहिली गुंडाळी आहे तिला म्हणतो आपण प्रॉक्सिमल कन्व्होल्युशन. दुसरं जे आहे दॅट इज लूप ऑफ हेनले. लूप म्हणजे काय, तर एक हेअरपिन लाईक स्ट्रक्चर असतं. सी हियर, कॅन यू सी द डायग्राम? Yes, sir. Okay, so this is funnel shaped part. ठीक आहे, दिस इज फनेल शेप्ड पार्ट, दिस इज कॅप्सूल. हे पुढे गेल्यानंतर हे सगळं ट्यूब सारखंच आहे तुमचं नेफ्रॉन. मग हे काय केलेलं असतं, आल्यानंतर ह्याला असं गुंडाळी मारलेली असते. सो जी काही पहिली गुंडाळी जी आहे जी बाउमन्स कॅप्सूलच्या जवळ आहे हिला म्हणतो आपण प्रॉक्सिमल कन्व्होल्युशन. नंतर हा यू शेप्ड पार्ट येतो असा, ठीक आहे, ह्याला म्हणतो आपण लूप ऑफ हेनले. ठीक आहे, आपण ह्याला म्हणतो लूप ऑफ हेनले. लूप ऑफ हेनलेचे परत दोन पार्ट पडतात, असेंडिंग लूप ऑफ हेनले आणि डिसेंडिंग लूप ऑफ हेनले. ठीक आहे, असेंडिंग म्हणजे वर जाणारा भाग, डिसेंडिंग म्हणजे खाली उतरणारा भाग. दिस इज डिसेंडिंग लूप ऑफ हेनले, दिस इज असेंडिंग लूप ऑफ हेनले. नंतर डिस्टल कॉन्व्होल्युशन म्हणजे बाउमन्स कॅप्सूल पासून लांब असणारी गुंडाळी, त्याला म्हणलं डिस्टल कॉन्व्होल्युटेड ट्यूब. ठीक आहे, तर नेफ्रॉनचे पार्ट कुठले कुठले, हे दोन पार्ट. दिस इज युअर ग्लोमेरुलस, हा जो काही जाळीसारखा पार्ट दिसतोय, ठीक आहे, दिस इज ग्लोमेरुलस. हा फनेल सारखा पार्ट दिसतोय, दिस इज बाउमन्स कॅप्सूल. या दोन पार्टला आपण म्हणतो रिनल कॉर्पस्कल. नंतर इथून बाउमन्स कॅप्सूलच्या नेक पासून हा जो पार्ट चालू होतो ट्यूब सारखा पार्ट, तिला म्हणलं जातं रिनल ट्यूब. रिनल ट्यूब्यूल कशापासून बनलेला आहे, प्रॉक्सिमल कन्व्होल्युशन, लूप ऑफ हेनले आणि डिस्टल कन्व्होल्युशन. लूप ऑफ हेनलेचे दोन पार्ट, असेंडिंग लूप ऑफ हेनले आणि डिसेंडिंग लूप ऑफ हेनले. हे समजलं सगळ्यांना? Yes, sir. ओके. Yes, sir. sir. सो डिकन्व्हर्टेड ट्यूब्यूल ही लांब असते बाउमन्स कॅप्सूल पासून. नाउ स्टार्ट विथ रिनल कॉर्पस्कल. आपण पहिल्यांदा पाहूया रिनल कॉर्पस्कल म्हणजे काय. सी रिनल कॉर्पस्कल as just I said, it's a filtering chamber, right? So it's the area of your nephron where blood is actually filtered. ब्लड फिल्टर करण्याचं काम कुठं होतं, रिनल कॉर्पस्कल मध्ये. It has got two components, we have seen glomerulus and other one is Bowman's capsule. Now first see what is glomerulus. See in diagram just we have seen glomerulus हे काय आहे, हे बघा इथे, हे ग्लोमेरुलस हे काय आहे, इट्स अ बंच ऑफ कॅपिलरीज. काय, कॅपिलरीचं एक नेटवर्क आहे. ठीक आहे, दिस इज बंच ऑफ नेटवर्क कॅपिलरीज. ह्याला ब्लड मिळतं कुठून, तर तुमच्या ऍफरंट आर्टेरिओल पासून. ठीक आहे, त्याला ब्लड कुठून मिळत असतं, तर ऍफरंट आर्टेरिओल पासून. आणि इथं ऍफरंट आर्टेरिओल आल्यानंतर काय होतं, छोट्या 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 अशा कॅपिलरीज तयार करतात. तर या कॅपिलरीज मिळून परत एफरंट आर्टेरिओलला जातात. ऍफरंट आर्टेरिओलचा डायमीटर हा जास्त असतो ऍज कम्पेअर टू इफरंट आर्टेरिओल. हा नीट कन्सेप्ट लक्षात ठेवा. ऍफरंट आर्टेरिओलचा डायमीटर हा इफरंट आर्टेरिओल पेक्षा जास्त असतो. ह्याच्यामुळे काय होतं, इथं एक प्रकारचं प्रेशर क्रिएट होतं. इथं काय होतं, एक प्रकारचं प्रेशर क्रिएट होतं. जर दोन्हीचं जर डायमीटर सेम असलं असतं तर प्रेशर क्रिएट झालं नसतं. त्यामुळे ऍफरंट आर्टेरिओलचा डायमीटर काय जास्त आहे ऍज कम्पेअर टू इफरंट आर्टेरिओल.
त्यामुळं इथं प्रेशर जास्त क्रिएट होतं. ठीक आहे. नंतर हे ग्लोमेरुलस आणि हा जो फनेल शेप पार्ट आहे आपण ह्याला म्हणतो बाउमन्स कॅप्सूल. दिस इज पार्ट ऑफ नेफ्रॉन. हा बाउमन्स कॅप्सूलच्या सेल्स आणि ह्या कॅपिलरीज एकत्र येतात. आपण पाहिलं होतं, आठवत आहे रेस्पिरेटरी मेम्ब्रेन्स, आठवत आहे कुणाला? व्हॉट वेअर द रेस्पिरेटरी मेम्ब्रेन्स? कोण सांगू शकेल मला इथे? रेस्पिरेटरी मेम्ब्रेन्स काय होते? The membrane of the alveoli and the membrane of capillaries are fused to each other. Absolutely right. They fuse each other, which forms a respiratory membrane. Respiratory membrane is the exact site की जिथं तुमचं गॅसेस एक्सचेंज होतो, राईट? सेम वे ह्या जे काही ब्लड कॅपिलरीज आहेत आणि हे जे काही तुमचं ग्लोमेरुलसच्या सेल्स आहेत, ठीक आहे, ह्या काय करतात? एकमेकाला चिटकतात. त्यांचं स्ट्रक्चर एक ज्यांचं मेम्ब्रेन इथं फ्यूज होतं आणि ह्या स्ट्रक्चरला आपण म्हणतो फिल्ट्रेशन मेम्ब्रेन. आपण काय म्हणतो? फिल्ट्रेशन मेम्ब्रेन. हे तुमचं ग्लोमेरुलस आणि तुमचं बाउमन्स कॅप्सूल एकत्र येतं, ठीक आहे, फिल्ट्रेशन मेम्ब्रेन जवळ, त्याला म्हणून फिल्ट्रेशन मेम्ब्रेन. आणि हे स्ट्रक्चर जिथं ग्लोमेरुलस आणि तुमचं बाउमन कॅप्सूल एकत्र आलेलं असतं त्या भागाला आपण म्हणतो माल्फिजियन बॉडी. त्या भागाला आपण काय म्हणतो? माल्फिजियन. ठीक आहे. आलं लक्षात? ग्लोमेरुलस म्हणजे काय? तर ग्लोमेरुलस म्हणजे काय? तर बंच ऑफ कॅपिलरीज. बाउमन्स कॅप्सूल, फायनल शेप्ड पार्ट ऑफ युअर नेफ्रॉन. माल्फिजियन बॉडी म्हणजे काय? द पार्ट ऑफ ग्लोमेरुलस and Bowman's capsule cells come together form filtration membrane. This area we call it as Malpighian body. Spin जरासं चुकलंय. So glomerulus is a bunch of capillaries. Blood enters in glomerulus via afferent arteriole and exists via efferent arteriole. As I earlier said, afferent arteriole, it has got a larger diameter as compared to efferent arteriole. And this is why, because of this difference in the diameter, there is a pressure difference. एक प्रेशर तयार होतं, ठीक आहे, ग्लोमेरुलस मध्ये. आणि हे प्रेशर तयार झाल्यामुळे काय होतं? ब्लड फिल्ट्रेशन होतं. सी आपण पाहिलं आता माल्फिजियन बॉडी, ठीक आहे, ब्लड ऍफरंट आर्टेरियोल मधून आलं, इफरंट आर्टेरियोल मध्ये जाणार, राईट? तर ऍफरंट आर्टेरियोल मोठा डायमीटर आहे, इफरंट आर्टेरियोल छोटा डायमीटर आहे. त्यामुळे काय होतं? प्रेशरनं ब्लड आदळतं इफरंट आर्टेरियोल. आणि त्यामुळे काय होतं? मध्ये जे काही फिल्ट्रेशन मेम्ब्रेन आहेत, म्हणजे बाउमन कॅप्सूल आणि तुमच्या ग्लोमेरुलस जिथं जिथं फ्यूज झालेलं आहे त्याला म्हणतो आपण फिल्ट्रेशन मेम्ब्रेन. ह्याच्यामध्ये छोटे 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 असे मोठे होल्स असतात. या होल मधून तुमचं प्लाझ्मा काय होतं? बाउमन कॅप्सूल मध्ये ढकललं जातं. ठीक आहे. इथं पहा तुम्ही, हे बाउमन कॅप्सूल मध्ये देयर इज अ स्पेस, वी कॉल्ड एज कॅप्सुलार स्पेस. त्याचे बाहेरचं जे काही लेयर आहे, बाहेरचं जे कवरिंग आहे, बाहेरचं जे काही लेयर आहे बाउमन कॅप्सूलचं, वी कॉल्ड एज परायटल लेयर. आतमधलं लेयर जे काही आहे वी कॉल्ड एज व्हिसरल लेयर. आतमधलं आहे म्हणून व्हिसरल, बाहेरचं आहे म्हणून परायटल. आता या परायटल लेयर मध्ये आणि व्हिसरल लेयर मध्ये एक स्पेस आहे, वी कॉल्ड एज कॅप्सुलार स्पेस. सो ऍफरंट आर्टेरियोलनं ब्लड येतं, इफरंट आर्टेरियोल मध्ये जाणार म्हणजे क्रिएट होतं. त्यामुळे हे ब्लड इथं आदळतं जोड. या माल्फिजियन बॉडी मध्ये जे काही सेल्स आहेत इथं होल्स असतात मोठ्या मोठ्या, त्यामधून काय होतं? तुमचं प्लाझ्मा, ग्लुकोज, अमायनो ऍसिड्स काही हे सगळे या कॅप्सुलर स्पेस मध्ये येतात. लक्षात घ्या, हे होल्स जरी असले बट दीज होल्स आर नॉट दॅट मच बिग की दे विल अलाउ पॅसेज ऑफ बिगर प्रोटीन्स. दॅट इज वाय जेव्हा तिथं ह्या कॅप्सुलर स्पेस मध्ये जेव्हा प्लाझ्मा फिल्टर होतो तेव्हा तुमचं ब्लड मधले प्रोटीन्स आपण पाहिले, प्लाझ्मा प्रोटीन, ते इथं बाहेरच राहतील. तुमच्या आरबीसी मोठ्या साईजनं या बाहेरच राहतील, डब्ल्यूबीसी मोठ्या साईजनं या बाहेरच राहतील, प्लेटलेट्स मोठ्या साईजनं ते आपण काय होतील? बाहेर राहतील. फक्त प्लाझ्मा आणि प्लाझ्मात विरघळलेले पदार्थ हे इथून आतमध्ये येतील ह्या कॅप्सुलर स्पेस. हे समजलं सगळ्यांना?
Everyone is clear with this? Yes, sir. Okay. Yes, sir. So basically there is a pressure difference between your apparent arteriole and efferent arteriole which cause or which facilitates filtration. Bowman's capsule, as we have seen, is a funnel shaped part of nephron. It surrounds glomerulus. Glomerulus surround करत असतो. Bowman capsule's outer wall, being outer wall, we call it as parietal layer, while inner wall, as it is present inside, we call it as visceral wall. So these both walls, parietal wall and visceral wall, they are separated by a space. मध्ये एक जागा असते. We call it as capsular space. Bowman's capsule and glomerulus, they come together to form a Malpighian. Now नीट लक्षात ठेवा, Malpighian body. In Malpighian body, there are a specific group of cells are present. These are very active and very important group of cells are present in your Malpighian body. We call it as juxtaglomerular apparatus. हे नाव कधीही विसरायचं नाही. These juxtaglomerular apparatus or these cells, they play a very important role in your blood pressure maintenance. तुमच्या बॉडीमध्ये जे काही ब्लड प्रेशर मेंटेन केलं जातं त्यामध्ये खूप महत्वाचा रोल ह्या juxtaglomerular apparatusचा असतो. ठीक आहे, हे नीट लक्षात ठेवा कारण आपण याच्यावरती आपला एक खूप महत्वाचा टॉपिक आहे रेनिन एंजियोटेन्सिन मेकॅनिझम. ठीक आहे, एक्झाम वरती हमखास पडणारा क्वेश्चन आहे. तर juxtaglomerular apparatus हे नाव नीट लक्षात राहू दे. Filtration membrane, it is a contact point between glomerular capillaries and Bowman's capsule. Glomerulus capillaries आणि Bowman's capsule एकत्र येतात ह्या cells, त्यांचे membranes fuse होतात, आपण त्याला म्हणतो filtration. These filtration membrane contains minute holes from which this plasma is get filtered. Right? Why it get filtered? Because blood from apparent arteriole and efferent arteriole comes from apparent arteriole and goes into efferent arteriole. Pressure difference is there. That is why plasma enters inside the capsular space. Along with plasma, the substances which are having smaller size and which are dissolved in plasma, they also enter into capsular space. But the substances which are having bigger size, like your blood cells, your protein molecule, plasma proteins, they all are retained in the blood capillaries. Okay. Now we will see next part, that is renal tubule. See, it starts from Bowman's capsule and it ends at collecting tubule. In fact, collecting tubule are nothing but a part of renal tubule only. Anatomically, it is divided into three parts. First part we call it as proximal convoluted tubule. PCT म्हणतो आपण याला, किंवा नुसतंच proximal convolution असं सुद्धा म्हणतात काही. The second part is loop of Henle. Loop of Henle, it is divided into two segments. The first is ascending loop of Henle and other one is descending loop of Henle. The last part we call it as distal convoluted tubule. ठीक है? Proximal convoluted tubule, it starts from Bowman's capsule and continues down to the descending loop of Henle. जे कुठून स्टार्ट होते, Bowman capsule पासून स्टार्ट होते आणि descending loop of Henle पर्यंत proximal convoluted tubule असतो. The inner linings of your inner linings of this your proximal convoluted tubule, गुंडाळी जी असते त्यामुळे म्हणतो आपण याला convolution. तर ह्याचं जे काही inner lining आहे, it is made up of cuboidal epithelium. See, these cells of proximal convolution tubule are very specific because they contain microvilli. Microvilli हा शब्द ऐकलाय आपण? Yes, sir. कुठे ऐकलाय? Intestine मध्ये, सर, स्मॉल इंटेस्टाईन. ऍब्सोल्युटली राईट. स्मॉल इंटेस्टाईन मधले जे काही सेल्स होत्या कॉलमनार इपिथेलियम सेल्स, त्याच्यावरती मायक्रोव्हिलाय होते. मायक्रोव्हिलाय मुळे काय होत होतं, सरफेस एरिया वाढत होता. सेम कन्सेप्ट इज यूज हिअर इन प्रॉक्सिमल कॉन्व्होल्युशन ट्यूब्यूल. प्रॉक्सिमल कॉन्व्होल्युशन ट्यूब्यूल मध्ये क्युबायडल इपिथेलियम असतो आणि ह्याच्यावर मायक्रोव्हिलाय असतात. त्यामुळे काय होतं, सरफेस एरिया फॉर फ्लुइड ऍब्झॉर्प्शन इट इन्क्रीजेस व्हेरी ग्रेटली. Now see what it absorbs, and always remember this, it absorbs ions like sodium ions, chloride ions, water and glucose.
म्हणजे जे काही प्लाझ्मा मध्ये जे काही सोडियम आहे, क्लोराईड आहे, वॉटर आहे, ग्लुकोज आहे, हे ऍब्झॉर्प्शन कुठं होतं? तुमच्या प्रॉक्सिमल कॉन्व्होल्युटेड ट्युब्यूल मध्ये. नाउ इट ऍब्झॉर्ब्स ऍक्टिव्हली, right? It absorbs actively and hence it contains very large number of mitochondria to produce ATP. जेव्हा आपण म्हणतो ऍक्टिव्हली ऍब्झॉर्ब करतं त्याचा अर्थ काय होतो? हे खूप जास्त प्रमाणात एनर्जी वापरतं. साहजिकच एनर्जी जास्त वापरली जाते त्यामुळे मायटोकॉन्ड्रिया इथं जास्त लागतात. Now next part is loop of Henle. Loop of Henle we have seen is divided two part. Descending loop of Henle म्हणजे खाली जाणारा पार्ट. Ascending loop of Henle means part which is going upward. It is present between proximal convoluted tubule and distal convoluted tubule. It is a sharp hairpin like structure. Hairpin कशी असते? तसं हे U shaped as a structure. It deals with maximum fluid absorption. Remember this. Loop of Henle is the area which deals with maximum fluid absorption. If somebody asks you renal tubule च्या कुठल्या पार्ट मध्ये जास्त fluid absorption होतं, so you have to remember it's a loop of Henle. Loop of Henle मध्ये maximum fluid absorption होतं. त्यामुळं आपण पुढे जाऊन पाहणार आहोत फार्माकोलॉजी मध्ये काही ड्रग्ज आहेत ज्यांना आपण म्हणतो डाययुरेटिक, जे युरिनचं फॉर्मेशन वाढवतात. तर हे ड्रग्ज डाययुरेटिक्स जे काय आहेत त्यामध्ये परत कॅटेगरीज आहेत. त्यामधले सगळ्यात पोटंट कॅटेगरी कुठली आहे? त्याला म्हणलं जातं लूप डाययुरेटिक. सगळ्यात पॉवरफुल डाययुरेटिक आहेत. हे लूप डाययुरेटिक काय आहेत? कारण हे लूप ऑफ हेनलेवर काम करतात, राईट. आणि लूप ऑफ हेनले इज द एरिया which deals with maximum fluid absorption. That is why loop diuretics are very strong diuretics, strong drugs, कारण हे लूप ऑफ हेनलेवर काम करतात. लूप ऑफ हेनले is the area which deals with maximum fluid absorption. युरिन फॉर्मेशन मध्ये सगळ्यात जास्त युरिन तयार करण्यामध्ये रोल कोणाचा जातो? लूप ऑफ हेनलेचा जातो. Always remember this. This is the reason it is of more length animals which are present in desert. जे काही डेझर्ट मधले अॅनिमल्स असतात, फॉर एक्झाम्पल कॅमल आहे, डेझर्ट रॅट्स, डेझर्ट मध्ये सापडणारे उंदर वाळवंटात. आपण पाहतो वाळवंटात पाणी जास्त नसतं. उंट एकदा पाणी पिलं की 10-10 दिवस पाणी पिता राहतो. कसा राहतो? तर त्याच्या स्किन मधनं इव्हॅपोरेशन म्हणजे स्वेट तयार होत नाही, त्यामुळं पाणी बाहेर उडून जायचा प्रश्न कमी झालेला असतो. दुसरं काय तर त्याचे लूप ऑफ हेनले जे काय आहे इट इज व्हेरी लॉंग. त्यामुळे जास्तीत जास्त जेवढं प्लाझ्मा फिल्टर झालेलं असतं त्यामधला 99% जवळपास रिअब्झॉर्ब करून घेतलं जातं. ठीक आहे. सो त्या जे काही डेझर्ट मधले अॅनिमल्स आहेत त्यामध्ये लूप ऑफ हेनले खूप मोठा असतो, कारण लूप ऑफ हेनले is an area which deals with maximum fluid absorption. Always remember this. Then next and last part is distal convoluted tubule, renal tubule. It is a highly coiled part. It starts from ascending loop of Henle and it is the last part of your nephron. It contains simple cuboidal epithelium just like your proximal convoluted tubule. See, this part is short as compared to proximal convolution. Proximal convolution tubule जे काय आहे त्याच्यापेक्षा हा पार्ट कसा असतो? लहान असतो. But this distal convoluted tubule is very important as far as potassium ions are concerned. ठीक आहे. कारण ह्या पार्ट मध्ये काय केलं जातं? तुमच्या ब्लड मधला पोटॅशियम बाहेर टाकला जातो रिनल ट्युब्यूल मध्ये च्या स्पेस मध्ये आणि तिथला सोडियम आयन आतमध्ये घेतला जातो. ठीक आहे. त्यामुळे जे काही पोटॅशियम स्पेअरिंग डाययुरेटिक्स आहेत, जे पोटॅशियम तुमच्या शरीरात राखून ठेवतात, ते ह्या पार्टवर काम करतात, डिस्टल कॉन्व्होल्युटेड ट्युब्यूल. नाउ लास्ट पार्ट, कलेक्टिंग ट्युब्यूल्स. सी DCTs, that is distal convoluted tubule, they continue to form collecting ducts and many nephrons they are collected by your collecting ducts. Okay, so this is about renal tubule. This is the diagram that we have just seen. Okay,
इज देर एनी प्रॉब्लेम विथ दिस नेफ्रॉन? समजलं सगळ्यांना? Okay, then we will move towards next and very important part of today's lecture, that is physiology of urine formation. See, तुम्ही जे काही क्वेश्चन पेपर्स चेक कराल, पाहाल, त्यामध्ये तुम्हाला हा क्वेश्चन दिसेल, ड्रॉ वेल लेबल डायग्राम ऑफ ELS of kidney and give physiology of formation of urine. Draw well label diagram of nephron and discuss physiology of formation of urine. किंवा write a note on physiology of urine formation. So physiology of urine formation, it carries a very heavy weightage. ठीक आहे, खूप महत्वाचा क्वेश्चन आहे, एक्झाम मध्ये विचारला जातो, त्यामुळे नीट लक्ष द्या याच्यावर. सो युरिन, व्हॉट इज अ युरिन? बेसिकली युरिन इट्स अ वेस्ट प्रोडक्ट फॉर्म बाय युअर किडनीज आफ्टर फिल्ट्रेशन ऑफ ब्लड. बऱ्याच वेळा वायवाला क्वेश्चन विचारतो, व्हॉट इज अ युरिन? बऱ्याच जणांना सांगतात. ठीक आहे, कारण युरिनची डेफिनेशन कुठे दिलेली नसते. ठीक आहे, सो युरिन इज अ वेस्ट प्रोडक्ट फॉर्म बाय किडनी आफ्टर फिल्ट्रेशन ऑफ द ब्लड. नाउ व्हॉट इज कॉम्पोजिशन ऑफ युरिन? कसं असतं युरिन? इट्स कलर इज येलो टू पेल येलो. कलर कसा असतो? येलोइश असतो टू पेल येलो असतो. सी, युरिनचा कलर जो आहे, इट डिपेंड्स ऑन मेनी थिंग्स, राईट? युअर स्टेट ऑफ हायड्रेशन, म्हणजे तुम्ही कितपत पाणी पिलेलं आहे, किंवा सीझन कुठला आहे. तुम्ही पहा, जर पावसाळा असेल, हिवाळा असेल, जे काही युरिन तयार होत असतं, इट इज युजली व्हाईट इन कलर. ठीक आहे, आपल्याला दिसतंय व्हाईट, पण जेव्हा तुम्ही स्टोअर करून त्याला बघता, इट इज स्लाइटली पेल येलो. हे पेल येलो कलर असतं. थोडा वेळ थांबवल्यानंतर, म्हणजे सेट झाल्यानंतर जरा तुम्हाला पेल येलो कलर दिसतो. बट इफ यू सी इट इन समर, यू विल फाइंड इट येलो. इट बिकम्स डार्कर, राईट? वाय? बिकॉज देर इज लेस वॉटर इन दिस. जेवढं वॉटर जास्त असेल युरिन मध्ये, इट इज पेल येलो. वॉटर कमी असेल, इट बिकम्स येलो. Its pH is 6 to 7.5, so it is having an acidic pH because it contains many acidic substances. The volume, the normal volume, see, this is what the normal values. The normal volume of urine is 1 to 3 liter per day. दिवसातून 1 ते 2 लिटर तुमचं युरिन तयार होत असतं. सी, नॉर्मल आपण 4 लिटर पाणी पितो, 4 ते 5 लिटर, बट युरिन इज फॉर्म जस्ट 1 to 2 liters. Odor, it has got a aromatic odor, it is a particular odor, strong ammonical. ठीक आहे, अमोनियाचा ऑर्डर येतो याच्यावर, राईट? बिकॉज इट कंटेन्स अमोनिया और अदर एक्सक्रिटरी सबस्टन्सेस. कंपोजिशन काय? कंपोजिशन याचं दोन प्रकारचं कंपोजिशन पाहतो आपण, नॉर्मल इन्ग्रेडियंट आणि ॲबनॉर्मल इन्ग्रेडियंट्स. तर नॉर्मल इन्ग्रेडियंट कोणते कोणते आहेत याचे? वॉटर आहे, युरिया आहे, युरिक ऍसिड, क्रिएटिनिन, अमोनिया, सोडियम, पोटॅशियम, क्लोराइड, सल्फेट, फॉस्फेट्स, राईट, एटसेट्रा. दीज आर ऑट नॉर्मल इन्ग्रेडियंट. म्हणजे हे नॉर्मल कंडिशन आहे. कुणाचंही युरिन जर तुम्ही चेक केलं तर एवढ्या गोष्टी तुम्हाला सापडणारच. दीज आर नॉर्मली दे आर प्रेझेंट. आता आपण ॲबनॉर्मल इन्ग्रेडियंट पाहूया. ग्लुकोज. सी, नॉर्मली तुमच्या युरिनमध्ये ग्लुकोज प्रेझेंट नसतं, पण जर तुमच्या युरिन मध्ये ग्लुकोज सापडलं, इट शोज यू आर सफरिंग फ्रॉम डायबिटीज मेलिटस. इट शोज दॅट यू आर देअर आर चान्सेस ऑफ यू बिईंग अ डायबिटिक. तुम्ही डायबिटीज असण्याचे चान्सेस वाढतात जर तुमच्या ब्लडमध्ये, युरिन मध्ये जर ग्लुकोज असेल तर. नॉर्मली ग्लुकोज युरिन मध्ये येत नाही. कधी येतं? डायबिटीज झाला तर. सेम वे प्रोटीन्स येत नाहीत, कारण आपण पाहिलंय जिथं फिल्ट्रेशन होत असतं, फिल्ट्रेशन मेम्ब्रेन्स मध्ये, ते पोर्स लहान असतात, त्यातून प्रोटीन पास होऊ शकत नाही. पण इन सर्टन केसेस जर तुम्हाला किडनी इन्फेक्शन असेल, फिल्ट्रेशन मेम्ब्रेनला सूज आली असेल, तर ते पोर्स मोठे होतात आणि त्यातून प्रोटीन आतमध्ये येऊ शकतात. देन युअर युरिन इट बिकम्स क्लाउडी. क्लाउडी म्हणजे पांढरट रंगाचं युरिन दिसतं. इफ समबडी इज गोइंग टू जिम, एखादा व्यक्ती जर जिम मध्ये जात असेल किंवा अंडे वगैरे जास्त खात असतील, नॉनव्हेज जास्त खात असतील, अशा व्यक्तींमध्ये प्रोटीन युरिया दिसून येतो. म्हणजे त्यांचं युरिन जरासं क्लाउडी कलरचं होतं, व्हाईटिश कलरचं, बिकॉज ऑफ प्रेझेन्स ऑफ प्रोटीन्स. ब्लड कॉम्पोनंट्स आपण पाहिलेलं आहे. ब्लड सेल्स बाहेरच राहतात, आतमध्ये जात नाहीत नेफ्रॉनमध्ये, राईट?
पण इन केस जर काही जखम वगैरे झाली असेल, किडनीमध्ये जर इन्फेक्शन वगैरे असेल, तर ब्लड कंपोनंट्स दे कॅन एंटर इन युअर युरिन लाईक पस, like WBCs, like RBCs, they can be detected inside the urine. जर युरिन मध्ये ब्लड कंपोनंट आले याचा अर्थ काय? किडनी इन्फेक्शन. कीटोन बॉडीज, अगेन डायबिटीस मध्ये केटोसिस नावाचा प्रकार असतो, तो झाला असेल तर तुमच्या ब्लड मध्ये युरिन मध्ये कीटोन बॉडीज दिसून येतात. बाईल पिगमेंट्स, जर लिव्हर डिसऑर्डर्स असतील, तुमच्या शरीरामध्ये जर आरबीसी डिस्ट्रक्शन जास्त होत असेल तर तुमच्या याच्यामध्ये बाईल पिगमेंट दिसून येतात. अशा वेळेस युरिन एकदम डार्क रंगाचं बनतं. Now remember this, urine production is lower during sleep and exercise. Urine production is lower during sleep and exercise. Can anybody tell me why? Okay, you search this today and tell me tomorrow. ठीक है? Why urine production is lower during sleep and exercise? सांगाल उद्या? Yes, sir. Okay. Okay, ठीक है. So we'll move towards next point. The main function of kidney is to clean the plasma, filter the plasma, and the waste product formed in this process, it is simply urine. The urine which is formed in the kidneys, it is transported via your ureters and it is stored in a temporary storage site. We call it as urinary bladder. ठीक है, and when this site is full, that is your urinary bladder is full, it is then excreted from our body. We call that process as a micturition. Urine is formed in the kidney in 3 important steps. Urine formation च्या 3 steps असतात. First is glomerular filtration, second selective reabsorption, and third tubular secretion. युरिन फॉर्मेशनच्या 3 स्टेजेस असतात. सॉरी, कोणत्या कोणत्या? ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन, सिलेक्टिव्ह रिएब्झॉर्प्शन आणि ट्युब्युलर सिक्रिशन. पहिले आपण पाहूया ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन. ठीक आहे. सो फर्स्ट स्टेप इन द प्रोसेस ऑफ युरिन फॉर्मेशन वी कॉल्ड एज ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन. ह्यामध्ये काय होतं बघा, एक्झॅक्ट जे काही ब्लड येत असतं तुमच्या ह्याच्यामध्ये नेफ्रॉन मध्ये, हे इथं फिल्टर होतं. ठीक आहे, आपण याला म्हणतो ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन. म्हणजे ह्या प्रोसेसमध्ये काय होतं, तर तुमचे जे काही ब्लड कंपोनंट्स आहेत, प्रोटीन्स आहेत, जे मोठे सबस्टन्सेस आहेत, हे कॅपिलरी मध्येच राहतात आणि प्लाझ्मा काय होतो, कॅप्सुलर स्पेस मध्ये. ठीक आहे, आपण पाहूया. इट ऑकर्स इन रिनल कॉर्पुस्कल ऍट द फिल्ट्रेशन मेम्ब्रेन. आपण पाहिलं फिल्ट्रेशन मेम्ब्रेन, राईट? इट ऑकर्स इन द रिनल कॉर्पुस्कल ऍट फिल्ट्रेशन मेम्ब्रेन. We all know why this glomerular filtration occurs, because of the diameter difference between afferent arteriole and efferent arteriole. Afferent arteriole चा diameter मोठा असतो आणि efferent arteriole चा diameter लहान असतो. Because of this different diameter, there is an increase in pressure inside the glomerulus, which facilitates the process of filtration. The blood cells, the plasma proteins, or any other larger molecules which are having a larger size, they cannot get filtered only because of their larger size. The fluid that passes into the capsular space of Bowman capsule is called as filtrate. There is a glomerular filtration rate. Glomerular filtration rate म्हणजे काय? Is the amount of filtrate formed in all renal corpuscles of both the kidneys per minute is called as glomerular filtration rate. हे नीट लक्षात ठेवा डेफिनेशन. The amount of filtrate formed in all renal corpuscles of both the kidneys per minute. एका मिनिटात तुमच्या दोन्ही किडनीच्या रिनल कॉर्पुस्कल मध्ये किती फिल्ट्रेट तयार होतं, त्याला म्हणलं जातं ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन रेट.
डायग्राम दिसतो तुम्हाला? डायग्राम दिसतंय? Yes, sir. ओके. सी इथं काय होत असतं बघा, युरिन कसं तयार होतं आपण पाहूया स्टेप बाय स्टेप. हे बघा, इथं एक ग्लोमेरुलस आहे, हे फ्रंट आर्टिक्युल, डायमीटर जास्त आहे, फ्रंट आर्टिक्युल डायमीटर कमी आहे, यामुळे ह्या ग्लोमेरुलस मध्ये प्रेशर जास्त असतं. हे प्रेशरमुळे काय होतं, हे प्लाझ्मा इथं असा फिल्टर होतो, याला म्हणतो आपण कॅप्सुला स्पेस. या कॅप्सुला स्पेस मध्ये जे पण काही लिक्विड जातं त्याला म्हणलं जातं फिल्ट्रेट. इथं जे काही लिक्विड आलं त्याला म्हणायचं फिल्ट्रेट. सो ग्लोमेरुलर filtration rate, yes, the amount of filtrate formed in all renal corpuscles of both the kidneys per minute is called as GFR, that is glomerular filtration rate. Normal glomerular filtration rate is 125 ml per minute. नॉर्मल तुमचा GFR किती असतो, ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन रेट 125 ml. तुमच्या शरीरात किती ब्लड असतं? येस, 5 liters. 5 लिटर, 125 ml पर मिनिट, म्हणजे 4 मिनिटात किती लिटर ब्लड, सॉरी, म्हणजे 4 मिनिटात 1 ब्लड तुमचं काय होत आहे, फिल्टर होत आहे. बरोबर आहे का नाही? सॉरी, 4 मिनिट नाही, 125 ml पर मिनिट, 2 मिनिटाला 250 झालं. बरोबर आहे. 4 मिनिटामध्ये 1 लिटर ब्लड काय होतं तुमचं, फिल्टर होत असतं. 1 लिटर ऑफ ब्लड इट गेट फिल्टर्ड बाय 1 ml 1 मिनिट. ठीक आहे. सो 125 गुणिले 60 इंटू 24, 125 एका मिनिटात असे 60 मिनिट, राईट, 24 तास, म्हणजे एका दिवसात 180 लिटर तुमचं ब्लड फिल्टर होतंय. सी द ट्रिमेंडस कॅपॅसिटी ऑफ युअर किडनीज. Your kidneys are having tremendous capacity, and this much of work is performed by your kidneys. Selective reabsorption, next stage. पहिल्या स्टेज मध्ये काय झालं, ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन, ह्याच्यामध्ये फिल्ट्रेट म्हणजे मोठे मोठे सबस्टन्सेस कॅपिलरीज मध्ये राहिले आणि प्लाझ्मा फिल्टर होऊन कॅप्सुलर स्पेस मध्ये आला नेफ्रॉनच्या. The filtrate after entering renal tubule gets reabsorbed. The process is called as selective reabsorption. Why we call it selective? Because about 99% of filtrate is reabsorbed. It enters into the blood, while only 1% filtrate forms the urine. So your body decides what to get reabsorbed. See, आता प्लाझ्मा मध्ये जे काही प्लाझ्मा फिल्टर झालाय रिनल कॉर्पस्कल मध्ये, ह्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी असतात. तुमचं ग्लुकोज असतं डिझॉल्व्ह झालेलं, काही अमायनो ऍसिड्स असतात, काही आयन्स असतात आणि भरपूर प्रमाणात वॉटर असतं की जे आपल्याला गरजेचं आहे. तर बॉडी काय करायला लागते, मला ग्लुकोज लागणार आहे, बॉडी ग्लुकोज परत काढून घेते. सोडियम लागणार आहे, बॉडी सोडियम परत ओढून घेते. क्लोराईड आयन लागणार आहे, बॉडी परत क्लोराईड आयन बाहेर काढून घेते, आतमध्ये ओढून घेते. बॉडीला परत त्यामधले काही विटॅमिन्स असतील, विटॅमिन्स लागणार आहेत, विटॅमिन परत ओढून घेते. So body selectively reabsorbs these things. So that is why this stage is called as selective reabsorption. The movement of water and other solids from filtrate to peritubular capillaries means the blood capillaries which are around your nephron, they are called as peritubular capillaries, is called as selective reabsorption. So the term selective is used as only selected substances are reabsorbed. For example, your glucose is reabsorbed, your amino acids are reabsorbed, ions like your sodium ion, chloride ion, potassium ion, bicarbonate ion, phosphate ion, etc. They
are absorbed, reabsorbed. That is why we use the term selective. म्हणजे सिलेक्टिव्ह गोष्टी reabsorb केल्या जातात. The reabsorption is an active process as well as it is a passive process. That is, it involves energy as well as it may not involve energy. Selective reabsorption is influenced by various hormones. See, selective reabsorption जे आहे हे काय होती प्रोसेस काही हार्मोन तुमचे डिटरमाइन करतात. फॉर एक्झाम्पल parathyroid hormone, parathyroid gland, it increases reabsorption of calcium and phosphate ion. Then your ADH, antidiuretic hormone, it increases reabsorption of water. Aldosterone, it is secreted by adrenal gland, again it increases sodium and water reabsorption. So selective reabsorption is governed by certain hormones. In tubular secretion, it is the third and last step in urine formation. In this process, various substances are added in the filtrate. For example, potassium ion, hydrogen ions, urea, ammonium ions, creatinine, and certain drugs like penicillin. See, I have specifically added this point, certain drugs like penicillin. ठीक है. सो ट्युब्युलर सिक्रेशन ही लास्ट स्टेप असते. ह्यामध्ये काय केलं जातं, त्याच्यामध्ये काय केलं जातं तर युरिन मध्ये जे काही आता युरिन तयार झाले, सी पहिल्यांदा पाहिलं आपण ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन. यामध्ये काय झालं, फिल्ट्रेशन झालं, प्लाझ्मा फिल्टर होऊन बॉमन्स कॅप्सूलच्या स्पेस मध्ये आला. नंतर झालं सिलेक्टिव्ह रिअब्झॉर्प्शन. त्यामध्ये ज्या काही गोष्टी लागणाऱ्या होत्या ह्या सिलेक्टिव्हली रिअब्झॉर्ब केल्या बॉडीमध्ये परत. आता थर्ड आहे ट्युब्युलर सिक्रेशन. म्हणजे शरीरामध्ये जे काही वेस्ट मटेरियल आहे ऑलरेडी ब्लडमध्ये, हे वेस्ट मटेरियल आता ते युरिन मध्ये टाकायला चालू होतं. फॉर एक्झाम्पल पोटॅशियम आयन्स गरजेचे नाही आहेत किंवा एक्सचेंज केले जातात. सॉरी, पोटॅशियम आयन गरजेचे नाही म्हणता येत नाही. पोटॅशियम आयन्स ते काय केले जातात, एक्सचेंज केले जातात. मगाशी मी स्लाइडमध्ये सांगितलं बघा तुम्हाला, एका डिस्टल कॉन्व्होल्युटेड ट्युब्युलमध्ये हे पर्टिक्युलरली होतं. पोटॅशियम आयन्स काय केले जातात, ते फिल्टरमध्ये टाकले जातात आणि त्यामधून सोडियम आयन्स उडून घेतले जातात. हायड्रोजन आयन्स टाकले जातात आणि सोडियम आयन एक्सचेंज केले. एक्सचेंज होत असते. सोडियम आयन आतमध्ये घेतले जातात, पोटॅशियम आयन बाहेर टाकले जातात. हायड्रोजन आयन बाहेर टाकले जातात, सोडियम आयन आतमध्ये घेतले जातात. अगेन युरिया इज added, ammonium ions are added, creatinine is added, and certain drugs like penicillin, they are also excreted in this form, tubular excretion. ठीक आहे. त्यामुळेच पेनिसिलिनचा बायोलॉजिकल हाफ लाईफ जो आहे, प्लाझ्मा हाफ लाईफ हा कमी असतो. कारण पेनिसिलिन एकदा तुम्ही खाल्लं किंवा इंजेक्शन दिलं की लगेच 3 तासात हे शरीराच्या बाहेर पडतं, एक्सक्रीट होऊन जातं लगेच. ट्युब्युलर सिक्रेशन मध्ये याला टाकलं जातं. ठीक आहे. Tubular secretion of your hydrogen ions is an important in relation to your body pH maintenance. Tubular secretion जे काही होतं त्यामध्ये हायड्रोजन आयन टाकतात युरिन मध्ये. हे जे काही आहे तुमच्या बॉडी पीएच मेंटेनन्स साठी खूप महत्वाची गोष्ट आहे. सी, तुमचं बॉडी पीएच मेंटेन करायचं काम 2 ऑर्गन करतात. नीट लक्ष द्या. बॉडी पीएच मेंटेन करायचं काम 2 ऑर्गन करतात. एक आहे लंग्स, दुसरे आहेत किडनी. लंग्स खूप फास्ट काम करतात as compared to your kidneys, but their capacity is limited. But kidneys, they are comparatively slower in case of pH maintenance, but their capacity is tremendous. So both organs, lungs and kidney, they are responsible for body pH maintenance. So tubular secretion of hydrogen ion is an important thing in relationship with your body pH maintenance. So that is it. Here we have completed your nephron and physiology of urine formation. ठीक आहे. काही क्वेरीज असतील, you can ask me.